नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारावर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी येणारी महत्त्वाची चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे कव्हर केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्याच्या सर्व चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. आपण सिरीज चालू केलेली आहे करंट अफेअर्सची, ज्यामध्ये आपण जानेवारी महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या सर्व चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे 3 व्हिडिओ चॅनलवर आपण दिलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तेही व्हिडिओ पहा. त्यामध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर भरतीची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यामध्ये आहेत. कारण नांदेड GMCचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये तुम्हाला मागील 6 महिन्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या विचारल्या गेल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ते योग्य उत्तर आहे निधी तिवारी यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. मग या निधी तिवारी कोण आहेत? तर IFS ऑफिसर आहेत. ठीक आहे. तर हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कुठल्या पदावर या कार्यरत होते ते विचारलं जाऊ शकतं, कुठल्या कुठल्या देशामध्ये तुम्हाला त्यांनी सेवा दिली आहे हे पण विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी. त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा असणार आहे आपला, आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ची थीम कोणती घोषित केली आहे? तर योग्य उत्तर आहे योग फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी 2025ची जो योग दिन आहे त्याची थीम या ठिकाणी भारत सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे, योग फॉर वन अर्थ वन हेल्थ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, यावर्षी RBI आपला कितवा स्थापना दिवस साजरा करत आहे? योग्य उत्तर आहे RBIचा हा 90वा स्थापना दिवस आहे. 2025मध्ये जे पण RBIचा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आहे. RBIची स्थापना कधी झाली होती? तर मग 1 एप्रिल 1935 या साली RBIची स्थापना झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर 1 एप्रिल 2025 हा RBIचा 90वा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास INIOCHOS 25 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ग्रीस या देशामध्ये करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, युद्धाभ्यासावर बरेचसे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेले होते नांदेड GMC भरतीमध्ये. तर हे युद्धाभ्यास जे पण काही आहेत ते तुम्हाला पाठच करून जायचे. परीक्षेमध्ये कुठलाही युद्धाभ्यासावर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, महाराष्ट्र सरकारने शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर योग्य उत्तर आहे रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने शहरांमध्ये ई-बाईक जी टॅक्सी सेवा आहे ही सुरू करण्याच्या दृष्टीने एक समिती स्थापन केलेली आहे. तर मग ते कोणती समिती आहे? तर रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत? योग्य उत्तर आहे ओम प्रकाश शेट्टे हे आयुष्मान भारत मिशन जे महाराष्ट्राची जी काही समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य सध्या करत आहेत. त्यानंतर मग प्रश्न आपला पुढचा आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे किंवा कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर योग्य उत्तर आहे सायली भोयर यांनी पद या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, महाराष्ट्र राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट या कंपनीबरोबर या ठिकाणी करार करण्यात आलेला आहे बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा असणार आहे आपला, महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून 2 ते 4 मे दरम्यान या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे 2025.
यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे आपला, कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात येत आहे किंवा आले आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. प्रश्न पुढील असणार आहे आपला, कोणत्या राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला GIचं टॅग जे आहे ते प्राप्त झालेलं आहे? योग्य उत्तर आहे गुजरात या राज्यामधील सौदागरी गरी ब्लॉक प्रिंटला या ठिकाणी GIचा टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे झारखंड या राज्यामध्ये सरहुल हा जो काही उत्सव आहे हा साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत, द ग्रेट कॉन्सिलिएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे संजीव चोपडा यांनी हे बुक लिहिलेलं आहे. IMP मध्ये ठेवू शकता, याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2025 मध्ये जे काही पुस्तके या ठिकाणी प्रसिद्ध झाले त्यांचे लेखक असतील ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. IMP मध्ये हा प्रश्न ठेवला तरी पण या ठिकाणी चालेल. प्रश्न पुढील आहे आपला, एक्सरसाइज टायगर ट्रिम्फ हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे? ते योग्य उत्तर आहे भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये हा जो युद्ध अभ्यास आहे तो या ठिकाणी होत असलेला आपण पाहू शकतो. प्रश्न पुढचा आहे, RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? योग्य उत्तर आहे पूनम गुप्ता यांची नियुक्ती RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून या ठिकाणी एप्रिलमध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, RBIचे गव्हर्नर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, कोणत्या राज्यात पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे? योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये पंचकुला या ठिकाणी विश्व भालाफेक जो काही स्पर्धा आहे ती पार पडणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, चीनच्या सर्वोच्च नागरी मित्र विभूषण पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार श्रीलंकेकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला देण्यात आला? तर लेट्स बी द चेंज या संस्थेला राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025ने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आपण पाहू शकतो. पुढील प्रश्न आहे, खेलो इंडिया युथ गेम 2025चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये 2025 जे काही खेलो इंडिया युथ गेम आहेत हे या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. प्रश्न पुढचा असणार आहे, बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे बांगलादेशाची निवड बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी झालेली आपण पाहू शकतो. पुढील प्रश्न आहे, 2024च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक होता? तर योग्य उत्तर आहे 96वा क्रमांक या ठिकाणी भारताचा असलेला आपण पाहू शकतो भ्रष्टाचारामध्ये. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये भारताच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कधी आयोजित करण्यात आल्या होत्या? योग्य उत्तर आहे 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान भारतामध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या आहेत या आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत, मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट MUIP साठी कार्यान्वयन संस्था म्हणून कोणत्या संस्थेची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA ची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती. प्रश्न पुढील असणार आहे आपला, हरित योगाची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करण्यात आली? ते योग्य उत्तर आहे भुवनेश्वर या ठिकाणापासून हरित योगाची सुरुवात करण्यात आलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न पुढचा असणार आहे, HANSA-3 यांचे ट्रेनर विमान कोणाद्वारे विकसित करण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे CSIR NAL या दोन संस्थेच्या संयुक्त पद्धतीने या ठिकाणी हे जे विमान आहे हे तयार करण्यात आलेलं आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश या ठिकाणी हा जो काही INS वर्षा
सबमरीनचा बेस आहे तो या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे आपला 150वी आंतरसंसदीय संघ महासभेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे उझबेकिस्तान या ठिकाणी 150व्या आंतरराष्ट्रीय संसदीय महासंघ सभेचे या ठिकाणी जे काही आयोजन आहे 2025 हे करण्यात आलेलं आपण पाहू शकतो. पुढील प्रश्न असणार आहे आपला महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? ते योग्य उत्तर आहे अंबाजोगाई या ठिकाणी असलेलं सकलेश्वर मंदिर जे आहे, जे की महादेवाचं मंदिर आहे, तर राज्य सरकारकडून या स्मारकाला संरक्षित स्मारक म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे 2025 मध्ये, एप्रिल 2025 मध्ये. तर बघा मित्रांनो, जे काही आपण म्हणजे हे आपण चालू घडामोडी बघत आहोत, या एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडी आहेत. त्याच्यानंतर हे जे काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न कव्हर करणार आहोत हे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत आहे, अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाहीत, किंवा तुमच्याकडे वही पेन असेल तर त्या ठिकाणी जे पण काही IMP मध्ये ठेवा असे प्रश्न मी सांगतो तुम्हाला, ते एका साईडला नोट करून ठेवा. कारण नांदेड GMCच्या प्रश्न पत्रिका ज्या पद्धतीनं होती ती पाहिल्याच्या नंतर जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे प्रश्न IMP करायला सांगत आहे, ते तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी 2-3 वेळेस रिव्हिजन करून जायचं आहे. एक शॉर्ट नोट बनवल्यासारखं तुम्ही एक साईडला याला लिहून ठेवू शकता, जेणेकरून परीक्षेला जाण्याच्या आधी तुमचं 2-3 वेळेस इझिली त्या ठिकाणी रिव्हिजन होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. NPCIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? तर सोहिनी राजोल यांची नियुक्ती NPCIच्या कार्यकारी संचालकपदी या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके या ठिकाणी जिंकलेली आहे? योग्य उत्तर आहे उझबेकिस्तान या देशाने सर्वाधिक या ठिकाणी पदक जी आहेत ते बॉक्सिंग 2025च्या पुरुष स्पर्धेमध्ये जिंकलेले आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. डोकरा कला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्याशी संबंधित असलेली ही कला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत. ब्रिटनचा फ्रेड डॅरिगेशन स्टँड मास्टर अवॉर्ड जिंकणारे कोण पहिले भारतीय ठरलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे सुदर्शन पटनायक यांना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे एप्रिल 2025 मध्ये. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी की हॉनर सन्मान कोणत्या शहराच्या महापौराने या ठिकाणी प्रदान केलेला आहे? ते योग्य उत्तर आहे लिस्बन या शहराच्या महापौरांनी द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ हॉनर हा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी प्रदान केलेला आहे. आपण एखाद्या वेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, कारण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या प्रथम नागरिक आहेत आणि त्यांना मिळालेला हा अवॉर्ड आहे. तर त्याच्यावर एखाद्या वेळेस प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, IMP मध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच जर आपण पाहिलं तर सायप्रस या देशाकडून जो काही त्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तो देण्यात आलेला आहे, सर्वात शेवटचा. तर तो आपल्याला या ठिकाणी पाठ करून ठेवायचा आहे, की तो पुरस्काराचं नाव तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे, कधी देण्यात आलेला आहे हे बघायचं आहे आणि कोणत्या देशाकडून. तर सायप्रस या देशाकडून हा देण्यात आलेला आहे, तर ते तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी बघून जायचं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत किती देशांनी त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलेला आहे याचा एक तुम्हाला टोटल जी फिगर आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. टोटल फिगर या ठिकाणी पाठ करून ठेवायची, विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला. भारतीय रग्बी प्रीमियर लीगचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. पहिलं भारतीय रग्बी प्रीमियर लीगचं जे सत्र आहे ते या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे. मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज मिळवणारे राज्य कोणते आहे?
तर मुद्रा योजना आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही छोटे उद्योग आहेत स्थापन करण्यासाठी मुद्रा लोन योजनेची या ठिकाणी सुरुवात केली होती. तर या योजनेचा सर्वाधिक लाभ घेणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर तमिळनाडू हे राज्य ठरलेलं आहे सर्वाधिक कर्ज मिळवणारं किंवा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात लाभ घेणारं या योजनेचा. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, कोणत्या देशाने UNFCCC अंतर्गत एक नवीन ग्लोबल क्लायमेट ॲक्शन काउन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. तर योग्य उत्तर आहे बघा ब्राझील या देशाने हे जे काही UNFC मध्ये या ठिकाणी ग्लोबल क्लायमेट ॲक्शन काउन्सिल या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव स्थापन केलेला किंवा सादर केलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. उत्तर आहे ब्राझील या देशाने. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, न्यायिक सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केलेला आहे. तर योग्य उत्तर आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नेपाळ या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत या ठिकाणी करार केलेला आपण पाहू शकतो. हा पण प्रश्न तुम्ही IMP मध्ये ठेवायचा आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण बरेच प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला 2025च्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यापैकी हा एक प्रश्न आहे महत्त्वाचा आहे, तो तुम्ही IMP मध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर मग प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. या ठिकाणी भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे. ते बघा योग्य उत्तर आहे सोमालिया या देशाने भारताने 2024-25 या वर्षामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात या ठिकाणी साखर जी आहे ती निर्यात केलेली आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, मे 2025 या महिन्यात घोषित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ISS भारताचा पहिला जैविक प्रयोग हा कोणत्या धोरणात्मक उपक्रमाचा भाग आहे. तर योग्य उत्तर आहे BIOE-3. यालाच आपण बायोटेक्नॉलॉजी धोरण असेही या ठिकाणी म्हणतो. या उपक्रमाचा या ठिकाणी भाग असलेला आपण पाहू शकतो, विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. त्यानंतर प्रश्न बघा पुढचा असणार आहे, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे. तर योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे यांनी. 10 मीटर ही जी काही 10 मीटर रायफलची स्पर्धा होती, नेमबाजी स्पर्धा होती, ह्याच्यामध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेलं असलेलं आपण पाहू शकतो. महाराष्ट्रातील खेळाडू आहे, एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. TCS IB PS कडून अशा प्रश्नावर जास्त या ठिकाणी भर दिला जातो. त्याला आपण IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल. IMP मध्ये हा प्रश्न तुम्ही ठेवून द्या. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे किंवा आले आहे. तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या ठिकाणी हाय अल्टिट्यूड क्लायमेट रिसर्च स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे. योग्य उत्तर आहे कॅबिनेट जी काही प्रणाली आहे हे लागू करणारं महाराष्ट्र हे 7व्या क्रमांकाचं राज्य ठरणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये मग पहिलं राज्य कोणतं आहे, दुसरं राज्य कोणतं आहे आणि तिसरं राज्य कोणतं आहे हे पण तुम्हाला पाहून जायचं आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न पुढील असणार आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. तर योग्य उत्तर आहे प्राध्यापक मिलिंद जोशी यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी. हा प्रश्न तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये ठेवायचा आहे, IMP मध्ये ठेवायचा आहे. प्रश्न याच्यावर येईल तुम्हाला. एखादा प्रश्न तुम्हाला साहित्य महामंडळ असतील याच्यावर या ठिकाणी विचारला जातो, मराठी साहित्य संमेलन असतील यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातील, कुस्ती स्पर्धा असतील महाराष्ट्रातील त्याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातात. पुढील प्रश्न आहे आपला, लॉस एंजेलिस येथे कोणत्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत किंवा आयोजित केल्या जाणार आहेत. तर 2028 या वर्षी लॉस एंजेलिस या ठिकाणी ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत या भरवल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, भारताने कोणत्या देशाची ट्रान्समेंटशिप सुविधा जी आहे ही रद्द केलेली आहे.
योग्य उत्तर आहे बांगलादेश सोबतची जी काही ट्रान्सशिपमेंट सुविधा होती ही भारताकडून रद्द करण्यात आलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे, सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हेरायटी आहे ज्याला GI चा टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे? योग्य उत्तर आहे चिली या पिकाची ही व्हेरायटी असलेलं या ठिकाणी पाहू शकतो, त्याला GI चा टॅग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, बिमस्टेक देशाचे कृषी मंत्र्यांचे तिसरे संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? ते योग्य उत्तर आहे नेपाळ या देशामध्ये हे जे तिसरे संमेलन आहे 2025 हे आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर राजेश उन्नी यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. 2025चा अवॉर्ड मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढील आहे, भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा जो काही पेट्रोकेमिकलचा प्लांट आहे तो स्थापन करण्यात येणार आहे ओडिशा या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे आपला, स्ट्रायटेक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या देशाची चांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे? ती योग्य उत्तर आहे जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून या ठिकाणी सिंगापूर येथील या विमानतळाची निवड झालेली आहे. त्यानंतर प्रश्न पुढील आहे आपला, कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर दिल्ली विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळाचा या ठिकाणी मान मिळालेला आहे. पुढील प्रश्न असणार आहे आपला, कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरवण्यात आलेलं आहे? ते योग्य उत्तर आहे बंगळुरू या ठिकाणी विमानतळाला. त्यानंतर पुढील प्रश्न असणार आहे आपण, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे जपान या देशामध्ये. पुढील प्रश्न असणार आहे, 2022-23 मध्ये देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण झाला आहे? ते योग्य उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक जास्त प्लास्टिक कचऱ्याचं या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं राज्य जर आपण पाहिलं तर तमिळनाडू हे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, कोणत्या राज्यातील रेशमाचा प्रकार रेंडिया ला GI चा टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे? तर मिझोरम या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो? तर बघा योग्य उत्तर आहे 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 2031 फिफा महिला वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? ते योग्य उत्तर आहे अमेरिका या देशामध्ये 2031चा जो काही फिफा महिलांचा वर्ल्ड कप होणार आहे तो आयोजित करण्यात येणार आहे अमेरिकेमध्ये. प्रश्न क्रमांक पुढील आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे? योग्य उत्तर आहे हार्टफील्ड जॅक्सन ॲटलांटा हे जे विमानतळ आहे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशामध्ये आहे हा प्रश्न आला तर अमेरिका या देशामध्ये हे विमानतळ असलेलं आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र सरकारने 2023-24 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर हे जे काही पुरस्कार आहेत मित्रांनो 2023-24 या वर्षासाठीचे पुरस्कार आहेत जे की एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा शकुंतला खटावकर यांना जो काही जीवनगौरव पुरस्कार आहे तो महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. मग त्याच्यावर अजून प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर कबड्डी या खेळाशी संबंधित असलेल्या या खेळाडू आपण असलेल्या पाहू शकतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असणार आहे, कोणत्या राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहेत? तर महाराष्ट्र राज्याने बघा मित्रांनो नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढील असणार आहे, संयुक्त राष्ट्राद्वारे पहिल्यांदा शिपिंग उद्योगावर
कार्बन टॅक्स कधीपासून लागू करण्यात येणार आहे? ते योग्य उत्तर आहे 2028 पासून संयुक्त राष्ट्राकडून जे काही शिपिंग उद्योग आहे याच्यावर कार्बन टॅक्स या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. कार्बन टॅक्स आकारला जाणार आहे ते या ठिकाणी संयुक्त राष्ट्राकडून जाहीर करण्यात आलं आहे. मग कोणत्या वर्षापासून हा जो काही शिपिंग टॅक्स आहे तो लागू केला जाईल? तर 2028 या वर्षापासून. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, कोणत्या राज्यातील पट्टेटा अंचू साडीला GIचा टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे? ते योग्य उत्तर आहे बघा कर्नाटक या राज्यातील ही पट्टेटा अंचू साडी आहे जिला GIचा टॅग जो आहे प्राप्त झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील पहिला गॅलियम नायट्रेट आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे. तर मग तो कोणत्या ठिकाणी या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे? तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड या राज्यामध्ये हा जो प्लांट आहे तो स्थापन करण्यात येत आहे. कशावर आधारित आहे असा जरी प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. गॅलियम नायट्रेटवर आधारित असलेला हा सेमीकंडक्टर प्लांट आहे जो की छत्तीसगड या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे. सध्या याचं कामकाज चालू आहे मित्रांनो. लवकरच या ठिकाणी सेमीकंडक्टर जे आहे त्याच्या उत्पादनाला सुरुवात केली जाईल. नुकतंच आपण जर पाहिलं तर 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून या सेमीकंडक्टर बद्दल या ठिकाणी संभाषण करण्यात आलं होतं. 2025 वर्षाच्या शेवटपर्यंत मेड इन इंडिया जे काही सेमीकंडक्टर आहेत ते बाजारामध्ये उपलब्ध होतील अशा आशयाचं ते वक्तव्य होतं. तर त्याच अनुषंगाने बघा तुम्ही याचं कामकाज सध्या चालू आहे. लवकरच काम संपन्न होईल आणि त्यानंतर सेमीकंडक्टरचे जे उत्पादन आहे त्याला पण या ठिकाणी सुरुवात होऊन जाईल. 2025च्या अखेरपर्यंत भारतातील मेड इन इंडिया जे काही सेमीकंडक्टर आहेत ते बाजारामध्ये उपलब्ध होऊन जातील. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, मुंबई येथे नावाशेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ते योग्य उत्तर आहे दुबईचे युवराज शेख हमदानी यांच्या हस्ते नावाशेवा या ठिकाणी बिझनेस पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे? योग्य उत्तर आहे डस्टलिक 6 हा जो काही संयुक्त युद्ध सराव आहे भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान होत आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे या ठिकाणी हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मग या ठिकाणी तारीख जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर 16 एप्रिल ते 28 एप्रिलच्या दरम्यान पुणे या ठिकाणी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये संयुक्त लष्करी सराव जो आहे तो पार पडला. या सरावाचं नाव काय होतं तर डस्टलिक 6 असं या संयुक्त सरावाचं या ठिकाणी नाव होतं. त्यानंतर मग प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणते राज्य परमाणु परियोजनामध्ये भाग घेणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हे राज्य पहिलं राज्य ठरलंय ज्याने परमाणु परियोजनामध्ये भाग घेतलेला आहे. पुढील प्रश्न असणार आहे आपला, खालीलपैकी कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे सिक्कीम या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार देशात दर 10 लाख लोकसंख्येमागे केवळ किती न्यायाधीश आहेत? ते योग्य उत्तर आहे केवळ 15 न्यायाधीश असलेला अहवाल या ठिकाणी 2025ला जाहीर करण्यात आलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये. त्यालाच आपण भारतीय न्याय अहवाल 2025 म्हणून पण या ठिकाणी ओळखतो. तर याच्यावर पण 2-3 प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कोणत्या समितीने हा अहवाल सादर केला आहे? तर भारतीय न्याय अहवाल 2025 कडून हा जो अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मग प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमध्ये मागे किती न्यायाधीश आहेत? तर एकूण 15 न्यायाधीश आहेत. आणि अजून एक आहे की मग प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे किती न्यायाधीश असणं आवश्यक आहे त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा आपण पुढे घेतलेलंच आहे, प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे जर आपण पाहिलं तर एकूण 50 या ठिकाणी न्यायाधीश असणं आवश्यक आहे. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर किती आहेत? सध्याला आहेत एकूण 15, म्हणजे किती टोटल 35 न्यायाधीश जे आहेत ते कमी आहेत प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्र राज्य आणि कोणती संघटना थेरियम आधारित अणुभट्टी विकसित करणार आहेत? तर रोत्सम म्हणून एक संघटना आहे, एक या ठिकाणी संघटना आहे जिच्याद्वारे आणि महाराष्ट्र सरकारद्वारे
जी काही थेरियमवर आधारित अणुभट्टी आहे ही विकसित केली जाणार आहे? लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अणुभट्ट्यांवर प्रश्न या ठिकाणी बऱ्याच परीक्षेमध्ये येत असतात आणि MP मध्ये ठेवला तरी पण हा प्रश्न तुम्हाला चालेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर आहे भीमराव पानसाळे यांना हा जो पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे 2024-25 या ठिकाणी एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे महेश मांजरेकर यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे अनुपम खेर यांना हा जो काही पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ते योग्य उत्तर आहे मुक्ता बर्वे यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ते योग्य उत्तर आहे काजोल देवगन यांना. प्रश्न क्रमांक पुढील आहे, विन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा या ठिकाणी सक्तीची करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे हिंदी भाषा ही सक्तीची या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या राज्यातील जनासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे उत्तराखंड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे आपला, भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे मीराबाई चानू यांची निवड झालेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धा 2025 कोठे सुरू आहे? तर लिमा या ठिकाणी सुरू असलेला आपण पाहू शकतो. 2025 जे काही ISS नेमबाजी विश्वचषक स्पर्धा आहे ही. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्या ठिकाणी त्रिभाषा धोरण जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे एप्रिलमध्ये. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गाव ठरणार आहे? तर 3ऱ्या क्रमांकाचं कवितेचं गाव ठरणार आहे अंबाजोगाई हे शहर. त्याच्यानंतर बघा पहिलं गाव कोणतं आणि दुसरं गाव कोणतं हे तुम्हाला बघायचं आहे, याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव कोणतं आहे, महाराष्ट्रातील मधाचे गाव कोणते आहे हे पण तुम्हाला बघायचं आहे. याच्यावर पण बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारत नॉर्डिक शिखर संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर नॉर्वे या देशामध्ये या ठिकाणी नॉर्डिक शिखर संमेलन जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झाला आहे? योग्य उत्तर आहे भगवद्गीतेचा समावेश जो आहे युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिवपदी नियुक्ती केली आहे? तर अरविंद श्रीवास्तव यांची केंद्र सरकारने महसूल सचिवपदी नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिवपदी नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती केंद्र सरकारकडून नागरी विमान वाहतूक सचिवपदी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची कोणत्या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली? तर महसूल विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केलेली आहे केंद्र सरकारकडून अरविंद श्रीवास्तव यांची. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, राकेश शर्मा यांच्या नंतर
40 वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाणार आहे? योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळामध्ये जाणार आहेत. जर आपण पाहिलं असेल लेटेस्टमध्ये हे पण जे आपण चालू घडामोडी कव्हर करत आहोत या एप्रिल महिन्याच्या चालू घडामोडी आहेत. तर राकेश शर्मा हे परतलेले आहेत. त्यानंतर 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर त्यांचं भारतामध्ये पण आगमन झालेलं आहे. भारतामध्ये ते आलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे? योग्य उत्तर आहे केरळ हे राज्य भारतातील पूर्ण डिजिटल साक्षर राज्य म्हणून या ठिकाणी पुढे आलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? ते योग्य उत्तर आहे भारतामध्ये आंतरराष्ट्रीय जे काही बिग कॅटचं अलायन्सचं मुख्यालय आहे ते स्थापन करण्यात येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वर्ल्ड बिलियर्ड किताब कोणी जिंकला? ते योग्य उत्तर आहे सौरव कोठारी यांनी वर्ल्ड बिलियर्ड हा जो किताब आहे तो जिंकलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, ऑनलाईन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे केरळ. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे A.S. डुलत यांनी द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक हे लिहिलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. 2025 मध्ये हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आला? ते योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला यांना हा जो पुरस्कार आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आफ्रिका खंडातील कोणत्या देशात भारतात चित्ते आणले जाणार आहेत? तर आफ्रिका खंडातील कोणत्या देशामधून भारतामध्ये चित्ते जे आहेत ते आणले जाणार आहेत? ते योग्य उत्तर आहे बोत्सवाना या देशामधून भारतामध्ये चित्ते जे आहेत आणले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोण IPLचा सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे? तर वैभव सूर्यवंशी हा IPL मधील सर्वात यंग किंवा सर्वात युवा खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढील आहे, खालीलपैकी कोणत्या देशात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे? ते योग्य उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, देशात सौर ऊर्जा निर्मितीत कोणते राज्य 42.76 मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे? तर राजस्थान हे राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर हा जो काही जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जेचं जे काही उत्पादन आहे ते सर्वाधिक प्रमाणात होत असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे स्थापन करण्यात आला आहे? तर लडाख या ठिकाणी हा जो 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर आहे तो भारतामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे? ते चंद्रपूर हे जे काही शहर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील हे जगातील सर्वात उष्ण शहर या ठिकाणी ठरलेलं आहे 2024-25 या वर्षामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राहुल पांडे यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी दिली? योग्य उत्तर आहे CP राधाकृष्णन यांनी राहुल पांडे यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदी या ठिकाणी जी काही शपथ आहे ती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक तर आपल्याला विचारण्यात आलेले की शपथ कोण दिलेली आहे? राहुल पांडे यांना. दुसरा प्रश्न आहे की मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची निवड महाराष्ट्राच्या झालेली आहे? तर राहुल पांडे असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. 2 पद्धतीने हा जो प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, कोणत्या 2 अंतराळ संस्था मिळून ऑक्सियम मिशन 4 राबवणार आहेत? तर योग्य उत्तर आहे इस्रो आणि ESA या 2 संस्था मिळून या ठिकाणी ऑक्सियम जे मिशन आहे हे राबवणार आहेत. हे 4थ्या क्रमांकाचं मिशन असणार आहे. प्रश्न पुढचा आहे, एक्सरसाइज डिसर्ट फ्लॅग 10 वायू युद्धाभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे? ते UAE
या ठिकाणी या युद्ध अभ्यासाचं आयोजन करण्यात येत आहे. 21 एप्रिल ते 8 मे दरम्यान हे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, कोणत्या राज्यामध्ये पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या अभियानाला सुरुवात झालेली आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी असलेलं पाहू शकतो आपण. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे? तर पाकिस्तान सोबतचा हा जो काही सिंधू जलवाटप करार आहे तो भारताने स्थगित केलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गरिया पूजा त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे त्रिपुरा या राज्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे? तर महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? योग्य उत्तर आहे ऑपरेशन टिक्का. भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीरमध्ये पोलीस या दोघांनी मिळून संयुक्त विद्यमाने जे काही दहशतवाद्यांचे हल्ले आहेत ते कुठेतरी थांबवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 24 एप्रिलला पंचायत राज दिन जो आहे तो साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या ठिकाणच्या बंदीपोर जिल्ह्यात आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे काश्मीर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढील आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना 2024-25 लता दीनानाथ मंगेशकर हा जो काही पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले? योग्य उत्तर आहे सचिन पिळगावकर यांना. पुढील प्रश्न असणार आहे आपला, देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे उद्घाटन किंवा आयोजन कोठे करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढील आहे, देशातील पहिली ATM असणारी ट्रेन कोणती ठरली आहे? योग्य उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस, जी की मनमाड ते मुंबई या दोन शहरादरम्यान धावते. सर्वप्रथम ATM असणारी ही रेल्वे ठरलेली आहे. कोणत्या बँकेचं ATM या रेल्वे गाडीमध्ये आहे असं जर विचारण्यात आलं तर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेकडून ह्या ATMची सुविधा रेल्वे गाडीमध्ये देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, भारताच्या मदतीने बनवण्यात येत असलेली अरुण 3 जलविद्युत परियोजना कोणत्या देशातील आहे? तर नेपाळ या देशामधील. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटिंग विलेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, शिपिंग द एनर्जी फ्युचर चॅलेंज अँड ऑपॉर्च्युनिटी, ज्यालाच आपण SEFCO 2025 असंही म्हणतो, याचं आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर देहराडून या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, स्टॅनफोर्ड AI इंडेक्स 2025 मध्ये AI इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे AIच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. पुढील प्रश्न आहे, टाइम हायर एज्युकेशन आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये कोणत्या विद्यापीठाने भारतातील पहिले स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्थेने या ठिकाणी पहिला क्रमांक पटकावलेला आहे, जी बंगळुरू या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे? तेलंगणा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वाघ अभयारण्य बफर झोन विकास परियोजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदीप कुर्बा यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला असून ते कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर मेघालय या राज्याशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न आहे, कोणत्या भारतीय व्यक्तीला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर्स अवॉर्डने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले? तर पायल कपाडिया यांना.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या देशाने पायल कपाडिया यांना ऑर्डर ऑफ आर्ट लेटर अवॉर्डने सन्मानित केले आहे? तर फ्रान्स या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्कार सन्मानित केले? तर योग्य उत्तर आहे 21 मान्यवरांना. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला? तर महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे पर्यटन मित्र स्थापन करण्याचा, ज्याच्यामुळे पर्यटनाला कुठेतरी चालना आणखीन मिळावी या दृष्टीने. प्रश्न पुढचा आहे, भारत देश जगात मत्स्य उत्पादनात कितव्या क्रमांकावर? तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला आपण पाहू शकतो. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की पहिलं देश कोणता आहे ज्या देशामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात मत्स्य उत्पादन, माशाचं उत्पादन या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, युकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक FDI कोणत्या देशातून होते? तर भारतामधून होते. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, कोणत्या राज्यातील 96 वर्षाचा कलाकार भीमव्वा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामधील आहेत. कला क्षेत्राशी संबंधित असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा या ठिकाणी जे काही चालू घडामोडी आपण घेतलेल्या आहेत त्यामधला आजचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे. तर अक्षवी ही आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? तर भारताने हे डिजिटल पोर्टल जे आहे ते लॉन्च केलेलं आपण पाहू शकतो. कशासाठी? तर आपत्ती व्यवस्थापनासाठी किंवा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. तर मित्रांनो, 2025 एप्रिल महिन्याच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तुम्ही या ठिकाणी तयारी करत असाल तर त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये याच्या बाहेरील कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकत नाही, एवढं आपण कॉन्फिडेंटली या ठिकाणी सांगू शकतो. कारण सर्व चालू घडामोडी जवळपास आपण बऱ्यापैकी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. हे PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला अगदी मोफतमध्ये उपलब्ध करून देणार आहे. PDF तुम्ही त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देत आहे. सोबतच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या पण आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तेही व्हिडिओ पहा. त्याच्यामध्येही महत्त्वाचे आपण चालू घडामोडी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा कुठलाही प्रश्न चालू घडामोडीवरचा चुकणार नाही किंवा सुटणार नाही सोडवायचा. त्यामुळे व्हिडिओ जे देत आहे संपूर्ण पहा. महत्त्वाची माहिती त्यामध्ये आपण कव्हर केलेली आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. कुठल्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.